आपण आलेलो होतो केसरी स्तूप बघायला. मुंबई, कर्नाटक आणि हुबळी धारवाड या ठिकाणून आलेले सर्व उपासक आपण केसरी स्तूप या ठिकाणी बघत आहोत. हे केसरी स्तूप वैशालीमध्ये येतं. या ठिकाणी कलाम लोक राहायचे. कलाम लोक या ठिकाणी या वस्तीमध्ये राहायचे. भगवान बुद्ध ज्या वेळेला वैशालीवरून निघाले त्यावेळेला वैशालीवर घोषणा केली होती की मी 3 महिन्यानंतर महापरिनिब्बाण प्राप्त करून घेणार आहे. म्हणून वैशालीवरून ते निघाले होते. वैशालीवरून निघत असताना या ठिकाणी येऊन भगवान बुद्ध पहिली वेळ मागे फिरून पाहत होते. म्हणजे संपूर्ण 45 वर्ष भगवान बुद्धांनी जे आपलं धम्म प्रसारित केलं, माणसांना दुःखातून मुक्त करायचा प्रयत्न केलं, पण 45 वर्ष कधीही ते मागे फिरून पाहिले नव्हते. तर 45 वर्षाच्या नंतर जेव्हा त्यांनी घोषणा केलं की मी महापरिनिब्बाण प्राप्त करून घेणार आहे, मग त्याच्यानंतर या ठिकाणी भगवान बुद्ध येऊन पहिली वेळ त्यांनी वैशालीकडे फिरून पाहिलं. याचं कारण हे आहे की 45 वर्षामध्ये या वैशालीचे लोक इतके प्रेम त्या भगवंतांना केले होते की त्यामुळं त्यांच्या कृतज्ञतेमुळे भगवान बुद्धांनी 45 वर्षामध्ये पहिली वेळ मागे फिरून पाहिले होते. त्यावेळेला वैशालीतल्या लोकांना जे उपासक होते त्यांना भगवान बुद्ध बोलले की आता तुम्ही थांबा, इथे तुम्ही येऊ नका. तर त्यावेळेला इथले जे राजे महाराजे जे होते ते लोक म्हणायचे भगवान तुम्ही इथेच महापरिनिब्बाण घ्या, इथेच महापरिनिब्बाण तुम्ही इथेच घ्या. तर भगवान बुद्ध आधीच डिक्लेअर केले होते की मला कुशीनगरमध्ये महापरिनिब्बाण घ्यायचं आहे. तर त्यावेळेला भगवान बुद्धांनी त्यांना बोललं की हे माझं जे पात्र आहे हे तुम्ही घ्या आणि आता मला पुढे जाऊ दे. म्हणजे भगवान बुद्धांना कुठे जायचं होतं? कुशीनगरला. मग त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे भगवान बुद्धांनी 45 वर्षानंतर इथून फिरून निघून गेले, म्हणजे उलट पाहिले, त्यांना एक हे म्हणून श्रद्धांजली म्हणून हा स्तूप बांधलेला आहे. दुसरा एक असंही बोलण्यात येतं या ठिकाणी जे भगवान बुद्धांचे जे कुशीनगरमध्ये जे 8 राजांनी जे डिव्हाइड केलं होतं, विभागणी केलं होतं, त्याच्यातला जो एक राजा या वैशालीचा, त्याला जो एक भाग भेटला होता, त्याला तो एक भाग याच केसरी स्तूपमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये केस धातू आहेत. सम्राट अशोकांनी जे 84,000 स्तूपा जे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये 7 राजांचे जे ठिकाण होते ते सगळे तोडून सगळ्या अस्त्या काढल्या होत्या. परंतु हे एकमेव ठिकाण आहे, या ठिकाणाहून सम्राट अशोकांना जे केस धातू होते ते भेटले नाही आहेत. ते जशाच तसे या ठिकाणी आहेत. म्हणून ह्या जागेला खूप महत्त्व दिलं जातं. खूप काही आहे सांगण्यासारखं. दुसरी अजून एक महत्त्वाची घटना आहे. ज्यावेळेला इथं कलाम लोक होते त्या कलाम लोकांनी भगवान बुद्धांना बोललं भगवान की लोक तरी असं म्हणतात हे झाल्यानंतर मुक्त होतो, ते झाल्यानंतर मुक्त होतात, असं केल्याने मुक्त होतात, परंतु शेवटच्या क्षणाला आम्हाला काहीतरी सांगून जावा. त्यावेळेला भगवान बुद्ध बोलतात की जो स्वतःच्या अनुभवावरती म्हणजे स्वतःला दुःख होतो की नाही, जोपर्यंत हे आम्हाला समजत नाही तर तोपर्यंत मार्ग सुटणार नाही. भगवान बुद्ध हेही बोलतात की जोपर्यंत माझं जी विद्या आहे कोणीतरी सांगतं म्हणून तुम्ही मानू नका, मोठा गुरु आहे म्हणून ते मानू नका, कोणत्या तरी मोठ्या ग्रंथामध्ये दिले म्हणून मानू नका, कोणतरी त्याचं प्रशंसा करता म्हणून तुम्ही मानू नका. परंतु हे कसं माना? तुमच्या स्वतःच्या विचारावरती, स्वतःच्या शरीरावरती दुःखातून मुक्त मी होत आहे हे ज्या वेळेला तुम्हाला अनुभूती होती, स्वतःच्या शरीरावरती, स्वतःच्या मनावरती ज्या वेळेला अनुभव होतो तेव्हाच त्या विद्येला माना. म्हणजे खूप मोठी हे भगवान बुद्धांचे एक विचार आहे. जगातील सर्वात मोठे ज्ञानी भगवान बुद्ध असे बोलतात, तुम्ही मी सांगतो म्हणून मानू नका. एवढे मोठे महान ज्ञानी बोलतात की मी सांगतो म्हणून तुम्ही मानू नका, किंवा कोणता मोठा ग्रंथामध्ये लिहिलं म्हणून तुम्ही मानू नका. स्वतःच्या वेदनेवरती, स्वतःच्या शरीरावरती दुःख आणि सुख याची उत्पत्ती कुठं होते हे आधी स्वतः शोध काढा, त्याच्यानंतरच तो स्वीकार करा, हे असे भगवान बुद्ध बोलतात. त्यासाठीच आम्ही असं सांगत असतो, ही जी विद्या भगवान बुद्धांनी दिलेली आहे जी सत्याच्या आधारावरती आहे, म्हणजे सत्य जे आहे ते स्वीकारायचं, हे भगवान बुद्धाचं. तेच आम्ही इतरांना सांगत असतो की आपण मेडिटेशन करा, विपश्यना करा, साधना करा. हे भगवान बुद्धांनी शिकवलेला जो मार्ग आहे तो सर्वांनी आत्मसात केला पाहिजे म्हणून आपण हे सांगत असतो. परंतु आज शॉर्टकटमध्ये पाहिजे लोकांना, पण शॉर्टकटमध्ये धम्माला थारा नाही आहे.
खूप मोठा आहे, याबद्दल माहिती आपण पुढे तसंच घेत जाऊ. जय भीम, नमो बुद्धाय.